नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आता मी नाशिक रोडच्या थोडं पुढं आलेलो आहे. व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की मित्रांनो, बाहेर ऊन बघा किती आहे. शक्यता म्हणजे लहान मुलांची काळजी घ्या आणि आपल्या घरामध्ये जे वयस्कर माणसं असतील त्यांचीही काळजी घ्या. कारण की आपण काही समजा मार्केटला जातो, बाहेर कुठं कोणत्याही कामानिमित्त आपण बाहेर पडतो. भले मग लहान मुलं आपण तर बरोबर नेतोच, त्यांना टोपी घाला, टोपीखाली एखादं गार फडकं वगैरे ठेवा. आणि वयस्कर माणसांनी बी टोपी घालून बाहेर का डोळ्याला चष्मा वगैरे घाला, म्हणजे काही जो त्रास होत नाही. या उन्हाचा त्रास असा होतो की डोळ्यासमोर अंधार येणं, नॉर्मल चक्कर येणं आणि जास्त समजा असं थोडंफार मळमळ होणं. तर उन्हाची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला मी ऊन दाखवतो बाहेर किती आहे. आता मी कारमध्ये बसलो आहे, आता कारचा एसी चालू आहे म्हणून तो बाहेरचं तुम्हाला एक अंदाज वातावरण सांगतो. हे बघा, हे बघा मित्रांनो, बाहेर ऊन किती आहे. जास्त म्हणजे जे टू व्हीलर जे फिरणारे जे आहे हे यांनी सर्वांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे अजून तर पूर्ण उन्हाळा तर चालू झाला नाही तरी आत्ताची हे हाल आहे उन्हाळ्याचे. तुम्ही विचार करा, भर उन्हाळ्यामध्ये मग करायचं काय, बाहेर निघणं सुद्धा मुश्किल आहे. तर मग भले ते काही असो, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. टोपी घाला, गॉगल घाला, मस्त लेडीजनी पण डोक्याला स्कार्फ वगैरे म्हणा, रुमाल वगैरे. आपले वयस्कर आजी आजोबा असतील, कोणी असेल, ज्येष्ठ नागरिक असतील ना, त्यांनी सगळ्यांनी डोक्याला टोपी वगैरे आपली काळजी घ्या. कारण की मी थोडं बाहेर गेलो, मला अरे बापरे, उन्हाचा तडका खूप लागतो. तर एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. कारण की इथून पुढे उन्हाळा आता कडकच होणार आहे, कारण की नाशिकला ऊन तर खूप असतं. मग आपण आपली स्वतःची काळजी घ्या. टोपी वगैरे गॉगल हे घालायला विसरू नका, तरच बाहेर पडा. आणि जेवढं काही उन्हाळ्याचं थंड काय समजा पेता येईल, समजा ताक वगैरे, ते ट्राय करा. आणि बाहेरनं फिरून आला तर डायरेक्टली असं गार पाणी वगैरे प्यायचं नाही, याच्यानं बी त्रास होतो. काही नाही, आपली स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. जय महाराष्ट्र.